नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। या व्हिडिओमध्ये आपण वास्तू टिप्स बघणार आहोत। या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये यूज करू शकता। या ज्या टिप्स आहेत त्या वास्तुशास्त्राप्रमाणे आहेत। तर अर्थात या ज्या टिप्स आहेत त्या एकदा तुम्ही फॉलो करून बघा, याचा अनुभव घेऊन बघा। मनुष्याला अनुभव घेणं हे गरजेचं आहे, कारण की जोपर्यंत अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर काय पडत आहे। तर एकदा अनुभव घेऊन बघा या टिप्सचा। तर सुरू करूया। तर सगळ्यात आधी आपण मेन दरवाजाकडे येऊया। तर मेन दरवाजा हा कसा असावा ते बघूया। तुमचा जो मेन दरवाजा आहे हा शुद्ध सागवानाचा असणं हे गरजेचं आहे। यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो। तसेच तुमच्या दरवाजावर कमळ, घंटा, शंख, पुष्प यासारख्या गोष्टी असणं देखील गरजेचं आहे। नसतील तर तुम्ही हळद कुंकवाने काढू शकता, अष्टगंधाने काढू शकता। तसेच घरातला घराला उंबरठा असणं हे खरंच गरजेचं आहे। आजकाल आपण उंबरठा ठेवत नाहीत किंवा फरशीचा आपण उंबरठा लावतो, तर ही गोष्ट घातक ठरते किंवा ही गोष्ट आपल्या शास्त्रामध्ये सांगत नाही। जो उंबरठा आहे हा सागवानाचा असणं हे गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्ही पंचरत्न देखील टाकू शकता। त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते, घरामध्ये पैसा येतो, घरामध्ये पैसा स्थिर राहतो। एकदा हा छोटासा प्रयोग आहे, एकदा करून बघा। तसेच आता मेन गोष्टीकडे जो तुमचा मेन हॉल आहे हा कशा प्रकारचा असायला हवा। तसेच तुमच्या मेन हॉल मध्ये तुम्हाला कोणतीही काटेरी वनस्पती किंवा ज्या धारदार वस्तू आहेत त्या चुकूनही ठेवायच्या नाही आहेत। या भांडणं नक्कीच बघायला भेटतात किंवा पती पत्नीमध्ये वाद देखील बघायला भेटतात। तसेच तुमच्या मेन हॉलचा जो रंग आहे हा तुम्हाला लाईट शेड मध्ये ठेवायचा आहे। घरामध्ये डार्क शेड हे चुकूनही वापरू नका, ते घातक ठरतात। तसेच ही झाली हॉलची गोष्ट। तसेच तुमच्या हॉलमध्ये 3 दरवाजे हे संलग्न असावे। घरामध्ये कोठेही 3 दरवाजे संलग्न असावे, यामुळे वास्तुदोष निर्माण होतो। तसेच तुमचं किचन मध्ये चुकूनही पितरांचा फोटो लावू नका किंवा कोणतीही जी वनस्पती आहे, जी कोणती झाडं आहेत ती चुकूनही लावू नका। यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते। जर तुम्हाला झाडे लावायची असेल तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या आसपास तुम्ही लावू शकता, पण याची देखील काळजी घ्या की मुख्य दरवाजाच्या आत किंवा बाहेर कोणतीही जड वस्तू नको। यामुळे लक्ष्मीला यायला अडथळा नक्कीच निर्माण होतो। किचन म्हणायला गेलं तर किचनचा जो कडप्पा आहे, जो आपला गॅस वट्टा असतो, हा कधीही ब्लॅक नसावा, तो व्हाईट असावा, रेड असावा किंवा ग्रे शेड मध्ये असावा। यामुळे घरामध्ये अन्नाची कमी जाणवत नाही किंवा अन्नाला कमी होत नाही। तसेच तुमच्या घरातली नैऋत्य दिशा, जी नैऋत्य दिशा आहे तिथे एक झुंबर नक्कीच टांगलेला असावा। यामुळे घरामध्ये बरकत येते, यामुळे घरामध्ये प्रगती होते। तसेच संध्याकाळच्या टायमिंगला तिथे एक दिवा नक्की लावा, यामुळे देखील तुम्हाला प्रगती छान प्रकारे बघ। तसेच नैऋत्य जागेवर तुम्हाला कोणतेही महत्वाचे निर्णय घ्यायचे नाही आहेत किंवा ती जागा तुम्हाला रिकामी देखील सोडायची नाही आहे, हे देखील नक्कीच काय। तसेच बेडरूम जे आहे हे एकदा नक्की चेक करून घ्या। जर नवरा बायको मध्ये जर भांडण होत असेल तर तुमच्या बेडरूम मध्ये बघा की ब्लॅक कलरच्या वस्तू किती आहेत व कशासाठी ठेवलेल्या आहेत। तर ज्या काही ब्लॅक वस्तू आहेत त्या तुम्ही तिथून कमी करा। लाईट पिंक कलर, येलो कलर, व्हाईट कलर यासारख्या गोष्टी तिथे वाढवा। यामुळे नवरा बायको मध्ये वाद जे आहेत हे कमी होतात किंवा होत नाही आहेत। तसेच बेडरूम मधला जो पलंग आहे हा आपल्याला कधी एका साईडला ठेवायचा असतो। आजकाल ती फॅशन झालेली आहे की बरोबर मधामध्ये। तसेच जो तुमचा पलंग आहे याची नक्की काळजी घ्या की त्याच्यावरती खिडकी येत आहे का नाही। जर खिडकी येत असेल तर त्वरित तिथलचा बेड तुम्ही नक्कीच काढा। यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते किंवा मनुष्याला चांगली झोप लागत नाही। एक अजून एक गोष्ट सांगते, जिथे तुम्ही झोपतात याची नक्की काळजी घ्या की जे तुमचे पाय आहेत हे चुकूनही दरवाजाकडे येणारे नको आहेत। यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते किंवा पैशांची टंचाई नक्कीच जाणवते। तसेच आरसा, ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या चुकूनही बेडरूम मध्ये नको। यामुळे नवरा बायको मध्ये भांडणं किंवा कटकट बघण्यामध्ये येतेच। तर या ज्या वस्तू आहेत या तुम्ही हॉल मध्ये ठेवू शकता, किचन मध्ये ठेवू शकता, पण बेडरूम मध्ये नको। तसेच जिथे तुम्ही झोपता तुमचं जे प्रतिबिंब आहे हे चुकूनही आरशामध्ये पडणारं नको आहे। यामुळे घातक असा दोष निर्माण होतो किंवा आरोग्य संबंधित प्रॉब्लेम नक्कीच बघायला भेटतात। तसेच तुमच्या घरामध्ये स्थिरता राहत नाही किंवा जो पैसा आहे हा तुमच्याकडे स्थिर राहत नाही, तर ही गोष्ट देखील नक्कीच फॉलो करा। तसेच तुमच्या घराची दक्षिण दिशेला तुम्हाला कोणत्याही लाल कलरच्या फुलाचं झाड किंवा लाल कलरची कोणतीही गोष्ट ठेवायची नाही आहे। यामुळे देखील घरामध्ये सुख समृद्धी राहत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही आहे। तसेच पितरांचा फोटो आहे हा इकडे तिकडे न ठेवता तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे। यामुळे पितरांना देखील शांतता लाभते आणि आपले देखील जीवन सुखदायी बनतं। तसेच तुमचं देवघरासंबंधित एक नक्की काळजी घ्या की देवघरावर तुम्हाला कोणतीही जड वस्तू ठेवायची नाही आहे। यामुळे घरामध्ये पैशा संबंधित प्रॉब्लेम नक्कीच निर्माण होतात। तसेच पितरांचा देखील फोटो नसावा, यामुळे घरामध्ये दोष निर्माण होतो किंवा घरामध्ये अशांतता निर्माण होते। कुलदेवतेची कृपा तुमच्यावर राहत नाही आहे। देवघरासंबंधित ही काळजी नक्की घ्या। तसेच घरामध्ये एक काळजी घ्यायची आहे।
तसेच देवघरामध्ये ज्यावेळेस आपण पूजा अर्चना करतो तर आसन घेणं देखील गरजेचं मानलं गेलेलं आहे. जोपर्यंत आपण आसन घेत नाही आहे तोपर्यंत आपली सेवा जी आहे ही स्वीकार होत नाही आहे. तर ही गोष्ट देखील लक्षामध्ये घ्या. तर या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत या तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये फॉलो करू शकता. जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब